नमस्कार, मी शीला जयकुमार चर्जन, भरतवाडा सत्यशोधक समिती अध्यक्ष पुणे। मी आपणासमोर मी अहिल्याबाई बोलते हा प्रयोग सादर करणार आहे। तथागत गौतम बुद्ध, अखंड भारताला प्रबोधनाचं सिंचन करणारे संत तुकोबाराया, तुमच्या आमच्या घरामध्ये ज्ञानाचा दीपक लावणारे ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महामानवांनी या बहुजन समाजाच्या उद्धाराचं कार्य केलं, ज्या महान स्त्रियांनी कार्य केलं, त्या महान स्त्रियांना आणि त्या महान पुरुषांना मी त्रिवार वंदन करते आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना मी वंदन करते। एळकोट एळकोट जय मल्हार, एळकोट एळकोट जय मल्हार। आम्ही सत्ताधारी होतो, पण सत्तेच्या चढाओढीत होतो। आम्ही राजकारणी होतो, पण सिंहासनावर नव्हतो। आम्ही आमच्या पेशाशी एकनिष्ठ होतो, पण पेशासमोर नतमस्तक नव्हतो। अन्न, कर्म, धर्म आणि शिस्तीचे मंगलध्वनी भूखंडाच्या दशदिशातून निनादत होते, मंदिरातून घुमत होते। 18व्या शतकातील मराठ्यांच्या इतिहासात स्वर्णपटलावर आम्ही अजूनही सूर्यासारखे तळपतो आहे। होय, आम्ही अहिल्याबाई होळकर बोलतो। हजारो वर्षाची स्त्रियांची राजकीय गुलामी आम्ही मोडून काढली। आम्ही एक स्त्री आहे, पण एक स्त्री असून आम्ही 28 वर्ष राज्यकारभार केला। होय, आम्ही त्याच मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई, खंडेराव होळकर यांची आम्ही पत्नी। आमचा जन्म बीड जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावामध्ये झाला। 31 मे 1725 मध्ये आम्ही या भूमीवर पाडले। सुशीलाबाई शिंदे आणि माणकोजी शिंदे या शिंदे दाम्पत्याच्या पोटी आम्ही जन्माला आलेलं करणार। आमचे वडील गावचे पाटील। आमच्या वडिलांकडे सल्ला, मसलती, रयतेची गाराणी हे सर्व आम्ही उघड्या डोळ्यांनी लहानपणी बघत होतो। आमची लहानपणीचीच तीक्ष्ण बुद्धी हेरून आमच्या आबासाहेबांनी, म्हणजेच आमचे वडील, आम्ही त्यांना दाजी म्हणायचो, त्यांनी मात्र आम्हाला युद्धातील कला शिकवल्या होत्या। आमच्या बालपणी सती प्रथा, बालविवाह ह्या रूढी होत्या। स्त्री शिक्षणाला तर मुभाच नाही, पण तरीही आमच्या वडिलांनी आम्हाला घरी लिहायला शिकवले, वाचायला शिकवले। आणि आमच्या आईसाहेब म्हटलं तर सुसंस्काराचं विद्यापीठच। दररोज आम्हाला मंदिरात जाताना शिवलिंगाची पूजा करायला सोबत घेऊन जायची। आम्ही शिवलिंगावर बेलपत्र वाहायचा आणि दररोज आईच्या सांगण्याप्रमाणे आम्ही देवपूजा वगैरे सर्व करत होतो। असे सुसंस्कारात मी वाढलेले, घडलेले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर।